स्कॉलरशिप परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत. आजच्या सेशनमध्ये आपण महत्त्वाचे साहित्यिक आणि त्यांची टोपण नावं जी आहेत त्यांचा अभ्यास करणार आहोत. बघा, आपल्याला महत्त्वाचे मी 5 ते 50 तुम्हाला जवळपास हे देणार आहे आणि त्याच्यामधला जो प्रश्न आहे तो 100% पेपरमध्ये येईल. त्याच्या बाहेरचा एकही प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये दिसणार नाही. बघा, अनंत फंदी जे आहेत यांचं टोपण नाव अनंत फंदी म्हणजेच कोण, तर शाहीर अनंत घोलप हे त्यांचं ओरिजिनल नाव आहे. अनंत घोलप यांचं ओरिजिनल नाव काय आहे? अनंत फंदी असं त्यांचं टोपण नाव आहे. त्यानंतर अनंत तनय हे दत्तात्रय आपटे यांचं ओरिजिनल नाव जे आहे, हे टोपण नाव काय आहे? अनंत तनय. नारायण गजानन आठवले यांचं टोपण नाव आहे अनिरुद्ध पुनर्वसू. ओके, अनिरुद्ध पुनर्वसू नारायण आठवले यांचं आहे. आत्माराम रावजी देशपांडे हे आहे अनिल या नावाने ओळखले जातात. त्यानंतर मेहबूब पठाण हे अमर शेख या नावाने ओळखले जातात. यांचं नाव तुम्ही ऐकलेलं असेल बऱ्याचदा, शाहीर आहेत. त्यानंतर केळकर दिनकर केळकर अज्ञातवासी. विल बर्वे आनंद. चिंतामण खानोलकर आरती प्रभू. त्याचबरोबर धोंडो गद्रे हे काव्यविहारी म्हणून ओळखले जातात. हरिहर गुरुनाथ हे कुंज विहारी म्हणून ओळखले जातात. इम्पॉर्टंट आहे, हरिहर गुरुनाथ. गुरुनाथ असं लक्षात ठेवते, कुंज विहारी आहेत. शुक्ल यांना कुमुद म्हणतात. विवा शिरवारकर याला मोस्ट IMP करून ठेवा. 5वीच्या आणि 8वीच्या दोन्ही विद्यार्थ्यांनी विवा शिरवाळकर यांना आपण काय म्हणतो? कुसुमाग्रज या नावाने ओळखतो. त्यानंतर सेतू माधव पगडी हे कृष्णकुमार आहेत. प्रके अत्रे हे IMP करून ठेवा. केशव कुमार. केशव कुमार म्हणजे कोण? अत्रे गुरुजी. त्यानंतर करिश्मा नरा फाटक यांना करिश्मा म्हटलं जातं. दामले कृष्णाजी केशव दामले. केशव सूत यालाही IMP करून ठेवा. केशव सूत कोण? तर कृष्णाजी केशव दामले. गदिमा तर तुम्हाला लक्षातच राहील. गदिमा म्हणजे गदी माळगुरकर. त्यानंतर पुढे आहे गिरीश शंकर कानेटकर यांना गिरीश म्हटलं जातं. माणिक धंड गोट घाटे ग्रेस. त्यानंतर चिपळूणकर विष्णू शास्त्री गोल्या घुबळ या नावाने ओळखले जातात. त्यानंतर गोविंद त्र्यंबक दरेकर गोविंद या नावाने ओळखले जातात. गोविंदाग्रज म्हणजे राम गणेश गडकरी. ग वरून गोविंद, ग वरून गडकरी. त्यानंतर चंद्रिका चंद्रशेखर शिवराम महादेव गोरे. चारुता सागर दिनकर भोसले. छोटा गंधर्व गोरे. बालगंधर्व नारायणराव राजहंस. त्यानंतर संजीवनी मराठे जीवन. त्यानंतर ठणठलपाल अणाले फणाले या नावानं जयंत दळवी ओळखले जातात. माणिक बंडोजी ब्रह्मभट्ट ओके किंवा इंगडे म्हणजेच तुकडोजी महाराज. तुकाराम बोल्लोबा अंबिले म्हणजे संत तुकाराम महाराज यांचं पूर्ण नाव आहेत. ज्ञानेश्वर नाटकर्णी म्हणजे तुकाराम शेंगदाणे. त्यानंतर दत्तात्रय घाटे म्हणजे दत्तकवी. त्यानंतर दगडू पवार दया पवार. त्यानंतर दगडू पवार यांना जागल्या पण म्हटलं जातं. त्यानंतर अशोक रानडे दशकर्ण. दा.वी. नेने दादू मिया या नावाने ओळखले जातात. त्यानंतर दासोपंत देशपांडे दासोपंत. शंकर गर्गे दिवाकर. दिवाकर केळकर दिवाकर कृष्ण. धनुर्धारी टिकेकर. धुंडीराज रांगणेकर. नागेश नवरे. नाथ माधव पितके. निशिगंध जोग. नृसिंहाग्रज जोशी. त्यानंतर याच्यामध्ये पद्मा गोडे. परांशर सरदेसाई. हे जरा याच्यातले हे तुम्हाला नाही येणार, पण तुम्हाला जसं फरिश्ता किंवा फडकरी तर फरिश्ता नरा फाटक. त्यानंतर बाकीबा बाबा कदम बाबूराव बाबुलनाथ हे नावं तुम्हाला एवढे विचारणार नाहीत. ते बालकवी कोणाला म्हणतात तर त्र्यंबक बापूजी ठोंबरे. त्यानंतर बी म्हणून कोणाला ओळखलं जातं? नारायण गुप्ते. बाळकराम गडकरी. भटक्या नवलकर. भानुदास पाध्ये. भालचंद्र नेमाडे म्हणजेच भागवत वना नेमाडे. मकरंद मर्ढेकर. त्यानंतर भानुदास पोटे. तर अशा प्रकारची नावं आहेत, यांना तुम्ही वाचूही शकता. सोबतच सार्वजनिक काका म्हणजे कोण? गवा जोशी. सानिया म्हणजे सुनिंदा बलरामन कुलकर्णी. सुधांशू म्हणजे जोशी. हे जरा कठीण पद्धतीचे आहेत, पण होनाजी बाळा होणार शेलार खाने किंवा बाळा कारंजकर या नावाने हे ओळखले जातात. सो हे तुम्हाला लक्षात ठेवायचे ही सर्व नावं. तुम्हाला याबद्दल माहिती असली पाहिजे की कोणते साहित्यिक आहेत, त्यांची टोपण नावं काय आहेत. तर धन्यवाद.